ताई, ज्या निनावी पत्रामुळे खळबळ उडालेली आहे, ती पत्र कुणी पोस्ट केलं, का केलं, आत्ताच का केलं, त्याच्यामुळं काय सांगा? मला खरंच माहिती नाही. कालपासून अख्ख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आलंय पत्र, प्रिंट मीडियाला पण आलेलं आहे. पवार कुटुंबात त्यावेळेस राजेंद्र पवारांनी जर राजकारणात यायचं ठरवलं असतं, परंतु साहेबांनी त्यांना थांबायला सांगितलं, म्हणून मी थांबलो असे राजदादा म्हणले. आणि आजची परिस्थिती ती त्याच वेळेस झाली असतं असं पुढे ते म्हणाले. मला असं वाटतं की साधारणपणे पवार फॅमिली एक एकत्र कुटुंब आहे आणि जे जे महत्त्वाचे निर्णय कुटुंबात होतात हे आम्ही सगळे एकत्र मिळून इतके वर्ष, म्हणजे मला जन्मापासून आठवतंय की जेव्हापासून माझा जन्म झालाय, सगळे मोठे निर्णय जेव्हा घरात होतात ते आमचं सगळं कुटुंब एकत्र ठरून करतं. म्हणजे माझं उदाहरण मी तुम्हाला सांगते. माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा माझे काका बापूसाहेब पवार हे सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होते. माझं कन्यादान प्रताप पवारांनी केलंय आणि माझ्या लग्नाच्या कार्डावर आप्पासाहेब पवारांचं नावावर ते कार्ड गेलेलं आहे. त्यामुळे कुठलेही महत्त्वाचे निर्णय जेव्हा होतात किंवा राजकारणात मला जेव्हा यायचा निर्णय झाला तेव्हा फॅमिली मीटिंग झाली, सगळ्यांनी एकत्र मिळून. आम्ही एक कुटुंब म्हणून कुठलेही छोटे मोठे निर्णय असतात ते आम्ही एक कुटुंब म्हणून कालही घेत होतो, आजही घेऊ आणि उद्याही घेऊ. कारण का प्रत्येकाचा मान सन्मान, प्रत्येकाचं मत घेऊन आमच्या घरात नवीन मुलं कुठे शिकायला जायचा निर्णय असेल, कुठलाही आमचे अनेक बंधू व्यवसाय करतात त्यांचे काही व्यवसायाचे निर्णय असतील, आमच्या मुलांचे लग्न असतील, शिक्षणाचे निर्णय असतील, हे सगळे निर्णय किंवा कुठलेही आमच्या कुटुंबाशी निगडीत जे विषय असतात त्याची नेहमीच चर्चा होते. एखाद्याला कधीतरी एखादं पाऊल पुढे मागे घ्यावं लागतं, तोही त्याग आमच्या कुटुंबातल्या अनेक लोकांनी केलेला आहे. ही गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वाची, प्रिय आहे. उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांची नावं घेऊन शहांकडून घराणेशाहीवर प्रहार करण्यात आलाय. राजकारण करून कुटुंबाचं भलं करायचं म्हणून सगळेच जण आज एकवटले आहेत असं अमित शहा म्हणाले. एक गोष्ट ह्याच्यातून निमूत होते की भ्रष्टाचार मुक्त आम्ही सगळे झालेलो आहोत. आधी आमच्यावर प्रहार फक्त भ्रष्टाचारावर व्हायचा, आज आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालेलो आहोत. आमचे विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत नाहीत. तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं भारतीय जनता पक्ष. आज ते कुठलेही आरोप होत नाहीत, आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करतात आणि ते आम्हाला मान्य आहेच. मी घराणेशाही, पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षात कोण घराणेशाही नाहीये. आणि हेच उद्धवजी तुम्हाला जेव्हा तुमच्या बरोबर मित्र पक्ष होते तेव्हा रे घराणेशाही वाटत नव्हती. अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ. म्हणजे उद्धवजी तुमच्या बाजूला असले तर मग तुम्ही नाही, पण आमच्या बरोबर आज उद्धवजी आले. आणि आज मी तुम्हाला सांगते, उद्धवजी हे आजही महाराष्ट्रात सर्वे घेतला तर उद्धवजींबद्दल राज्यामध्ये अजूनही प्रचंड प्रेम आणि आदर आहे. आणि उद्धवजींनी कोविडमध्ये जे काम केलं ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आणि आम्ही घराणेशाही, मी तर पार्लमेंटमध्ये बोलले की हो मी आहे घराणेशाही, काय त्याच्यात गैर आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, वकिलांचा मुलगा वकील होऊ शकतो, पत्रकारांचे मुलं पत्रकार होऊ शकतात. आम्ही लोकांच्यातून प्रयत्न करतो आणि लोकांनी तो घराणे. आणि भारतीय जनता पक्षात काय कमी घराणेशाही आहे का? ती लिस्ट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेली आहे, त्याच्यात काय. आणि घराणेशाही, मला तर वाटतं मोदीजी स्वतःच घराणेशाहीबद्दल पार्लमेंटमध्ये बोलले होते. आदरणीय मोदीजींनी सविस्तर समजून सांगितलं होतं की काही केसेस घराणेशाही नाही. नरेंद्र मोदी एक मिनिट मी एका वेळीच एकाच प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. भाजप सोबत भ्रष्टाचारी सगळे गेले असं म्हणायचं शक्यता नाकारता येत नाही. कारण का अशोक चव्हाणांवर विधवा महिलांचे पैसे आणि भ्रष्टाचार केलेला आरोप अशोक चव्हाणांवर मी नाही केलेला. पार्लमेंटमध्ये या कानांनी आणि या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत हे भारतीय पूर्ण दाखवा चॅनलवर दाखवणार असला तर आरोप मी केलेला नाही. भारतीय जनता पक्षाने पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड या राज्यातल्या विधवा महिलांचे पैसे आणि भ्रष्टाचार कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी केला हे मी म्हणत नाहीये. भारतीय जनता पक्षाने पार्लमेंट ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत
आणि आज पुढचं तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचारी पक्ष आज या देशात कोण आहे हे मी सांगायची गरजच नाहीये. भाजप नॅचरली करप्ट पार्टी असं म्हणायचं. नाही नाही नाही, असं नाही. ते एनसीबीला म्हणायचे. त्याच्यामुळे भारताला करप्ट जमत नाही, भ्रष्ट जुमला पार्टी असं म्हणता येईल आपल्याला. भाजप म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेसला, आता म्हणत नाही. याचा अर्थ भ्रष्टाचारी जे होते ते सगळे गेले असं मी म्हणत नाहीये. तुमच्या सगळ्या चॅनलचा आढावा करा, डेटा अनालिसिस करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जोरात चाललंय. सगळा डेटा गोळा करा आणि भ्रष्टाचाराचा हिशोब किशोब, कोणी कोणावर कसे आरोप केले, काय केले, त्याचा सगळा एक अनालिसिस तुम्हीच करून बघा. तुम्ही खूप हुशार आहात लोक. कारण काय नेमकं भ्रष्टाचारी म्हणत नाही. आता ह्याचं सगळ्याचं प्रश्नाचं उत्तर जे बोलतात ते करायला गेलं. मी कधीच कोणाला भ्रष्ट म्हणले नाही. मी आजपर्यंत माझे सगळे रेकॉर्ड करा. मी वैयक्तिक कोणावर टीका करत नाही. माझी लढाई वैयक्तिक नाही, माझी लढाई वैचारिक आहे. आणि माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीही नाही. माझी लढाई दडपशाहीच्या दिल्लीचा तख्त, जो महाराष्ट्राचा विरोध करतो, जो महाराष्ट्राचा द्वेष करतो, ज्याला महाराष्ट्राचं महत्व कमी करायचंय, ज्याला महाराष्ट्र संपवायचा आहे, अशा दडपशाही दिल्ली तख्ताच्या विरोधात मी लढते. नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये आले होते. त्यांनी पुन्हा एकदा पवार साहेबांवर टीका केलेली. कृषी क्षेत्रामध्ये काहीच योगदान दिलं नाही असं त्यांनी म्हणले. 10 वर्ष मंत्री होते, त्यांनी फक्त पॅकेज जाहीर केलं, मात्र शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. हे बघा, ते या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री आहेत. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांवर बोलण्याची एवढी माझी मोठी मी नाही. एक तर दुसरी गोष्ट, अरे विरोधक ही लोकशाही आहे. तर विरोध जसं आम्ही बोलतो तसं ऐकायची पण ताकद असली पाहिजे ना. तर ठीक आहे ना, ते विरोध, या देशाचे प्रधानमंत्री जर आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असतील तर तो अधिकारी लोकशाही आहे, त्याच्यात गैर काय, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आदरणीय पवार साहेबांना त्यांनी केलेल्या 55-60 वर्षाच्या महाराष्ट्राला जी सेवा दिली, त्याचा पद्मविभूषणाचा जो मान सन्मान केला, तो ह्याच सरकारने केला. या सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते. मनोज जरांगेवरती जो आंदोलन चालू गेलं ते शरद पवारांच्या इशाऱ्यानुसार चालू गेलं असं सातत्यानं आरोप. मला वाटतं आदरणीय पवार साहेब त्याच्यावर सविस्तर स्वतः बोललेले आहेत. त्याच्यामुळे वेगळं काही बोलायची गरज नाही. काल असेंब्लीमध्येही जयंत पाटील बोललेले आहेत, परवा आदरणीय पवार साहेब स्वतः बोललेले आहेत. तर मला असं वाटतं त्या विषयावर पवार साहेब ज्यांनी जे बोललेले ते जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर मला वेगळं काही बोलायची गरज नाही. काल विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, नमो रोजगार मेळाव्याचं आमंत्रण आलेलं आहे का? हो, अजून तरी नाही मला आमंत्रण आलेलं. अजून तरी या क्षणापर्यंत मला आमंत्रण आलेलं नाही. कारण ज्या संस्थेच्या प्रांगणात हा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाची विश्वस्त, नाही विश्वस्त नुसती मी नाही, विश्वस्त तुम्ही आहात, साहेब आहात. तर तुम्हाला साहेब फाउंडर आहेत त्या संस्थेचे. साहेबांनी विद्या प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे. आजही साहेब त्या विद्या प्रतिष्ठानचे आजही ते चेअरमन आहेत. आणि ह्या राज्यात देशात जे जे प्रधानमंत्री वगैरे येऊन गेले ते सगळे आदरणीय पवार साहेबांच्या आमंत्रणानेच त्या संस्थेत येऊन गेले. आजही स्वतः साहेब ती संस्था बघतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही किती वेळा इंटरव्ह्यू बघितलाय साहेबांचा? विद्या प्रतिष्ठानची परमिशन घेतली आहे का? ते नाही बाबा मला माहिती. ताई, तुम्ही जर कार्यक्रमाला बोलवलं तर जाणार का? अर्थातच. या राज्याचे एक मुख्यमंत्री आणि 2-2 उपमुख्यमंत्री येणार आहेत. मी स्वागत करायला जाणारच. मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. माझी नैतिक जबाबदारी आहे. अतिथी देवो भव असे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. आमंत्रण आलं तर मात्र ते बघूया ना. अजून अतिथी देवो भव, माझ्या घरी जे जे येतील त्यांचं मनापासून मी स्वागत करीन. हे माझ्यावर झालेले भारतीय आणि मराठी संस्कार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.